जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या मित्रांसमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत 15 पैकी 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। काय आहे नेमके प्रकरण जाणून घेऊ। ही धक्कादायक घटना 2 जून रोजी देऊळगाव कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जल जंगल परिसरात घडली। पीडित 40 वर्षीय विवाहित महिला तिच्या एका मित्रासोबत या परिसरात गेली होती। दरम्यान जंगलात लाकूड तोडींसाठी फिरत असलेल्या काही तरुणांची नजर या दोघांवर पडली। तरुणांच्या टोळक्याने महिला आणि तिच्या मित्राला गाठून आधी धमकावण्यास सुरुवात केली। त्यानंतर सर्व मर्यादा ओलांडत 2 नराधमांनी पीडितेच्या मित्रासमोरच तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला। थरारक कृत्याचे शूटिंग आणि व्हिडिओ व्हायरल हे कृत्य इथेच थांबले नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी या संपूर्ण अमानुष प्रकाराचे आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केले। या घटनेनंतर नराधमांनी पीडितेला धमकावले होते, मात्र काही दिवसांनी या संशयितांपैकी एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओ समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हे गंभीर प्रकरण चव्हाट्यावर आले। पोलिसांची मोठी कारवाई, 14 जण अटकेत। व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि पीडितेने फतेपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या गुन्ह्यात एकूण 15 जणांचा सहभाग समोर आला आहे। पोलिसांनी रात्री धडक कारवाई करत 15 पैकी 14 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या सर्व 14 आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले जाणार आहे। अत्याचार करणाऱ्या 2 मुख्य नराधमांपैकी एक प्रमुख आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। या प्रकरणी फतेपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS कलम 70(1)(77) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत। जंगलात लाकूड फाटा गोळा करायला गेलेल्या तरुणांनी विकृतीची सीमा पार केल्याने या घटनेबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। फरार मुख्य आरोपीला पोलीस कधीपर्यंत गजाआड करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या संतापजनक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।